नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज आपण एक खास रेसिपी बघतोय आणि ती म्हणजे ताकातला उपमा. आणि नेहमीच्या उपम्यापेक्षा हा चवीला सुद्धा खूप चांगला लागतो. उपमा करण्यासाठी हे सगळं मी इथे साहित्य घेतलंय, पण आधी आपल्याला फक्त रवा भाजून घ्यायचा आहे. तर हा 1 वाटी रवा घेतलाय, तो मी आधी भाजून घेते. कारण आधी रवा भाजून घेतला की उपमा जास्त चांगला होतो. आता या पॅन मध्ये मी 1 वाटी हा रवा भाजून घेते. चांगला खरपूस होईपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा, म्हणजे उपमा आपला जास्त चांगला होतो. आता हा रवा आपला भाजून झाला. आता आपण उपम्यासाठी फोडणी करायला घेऊया. आता या कढईमध्ये फोडणीसाठी मी तेल घालते. आता तेलाची जशी पळी तुमची असेल त्याप्रमाणे तुम्ही घाला. मी हे 2 पळ्या घालते. आता आपण हे तेल तापलंय, आपण आता मोहरी घालूया. मोहरी नंतर जिरं घालते आणि जिऱ्यानंतर हिंग घालते. आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये मिरची घालायचे, कढीपत्ता आणि आलं. हे आलं मी ठेचून घेतलंय थोडं, म्हणजे त्याचा वास चांगला लागतो. आता आपण हे जरा ढवळून घेऊया. आता थोडीशी फोडणी परतून झाली आणि आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत कांदा. कांदा आपण हलकासा परतून घेऊया आणि मग आता आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो घालते आणि मटार घालते मी. हे आता चांगलं आपण परतून घेऊया. हे असं परतून घेतल्यामुळे त्याचा कच्चेपणा थोडा कमी होतो आणि म्हणून हे असं परतून घ्यायचं. खूप जास्त पण आपल्याला हे परतायचं नाहीये. आता हे परतून झालंय आपलं. आपण ह्यावर आता रवा घालूया. आपण मगाशी भाजून ठेवला ना. आणि रवा पण आता आपल्याला थोडा भाजून घ्यायचा आहे. आपण आधी रवा भाजून घेतलाच होता, पण आधी तो भाजून घ्यायचा ह्याच्यासाठी की कांदा टोमॅटोवर जर आपण डायरेक्ट रवा टाकला तर तो कांदा टोमॅटो ओलसर असतो की नाही, त्यामुळे रवा आपला चांगला भाजला जात नाही. म्हणून आधी आपण रवा भाजून घेतला आणि आता कांदा टोमॅटो बरोबर परत एकदा भाजून घेतोय. आणि म्हणून मग उपमा चिकट होत नाही आपला. हा रवा आता आपला भाजून झालाय आणि आता मी ह्याच्यामध्ये घालतेय मीठ. मीठ आपल्या आपल्या चवीनुसार घालावं. आणि लगेच मी साखर पण घालते. ही छोट्या चमचाभर साखर आहे, कारण त्या साखरेच्या चवीमुळे सुद्धा उपमा खूप छान लागतो. आपण आज ताकातला उपमा करतोय की नाही, तर ताकाच्या चवीला थोडीशी साखर घातली की ते बॅलन्स होतं आणि म्हणून आपण थोडी साखर घातली. आता मीठ आणि साखर आपलं घालून झालंय. आता आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे ताक. आणि 1 वाटी आपला रवा होता आणि मी 3 वाट्या हे ताक घेतलंय. हे प्रमाण अगदी बरोबर आहे. आता आपण हे ढवळून घेऊया. ताक आपण नॉर्मलच घेतलाय नेहमी सारखं, त्यामुळे आता ते उकळी यायला थोडा आता त्याला वेळ लागेल. हे बघा, याला आता थोडे बुडबुडे यायला लागले उकळीचे. आता मी त्यावर झाकण ठेवते. आता 2 मिनिटं झालेली आहेत. आता मी हे झाकण काढून आपण बघूया. मस्त आता हे ताक आटलं बघा, आपण घातलं होतं ते. आणि रवा पण शिजलाय. आणि आपण जर अगदीच ताक कमी घातलं, समजा अगदी 1 वाटी आपला रवा आहे आणि 2च वाट्या ताक घातलं, तर अगदी मग तो असा फडफडीत होतो, म्हणजे मोकळा होतो. तर रवा हा शिजलेला आहे. आता मी ह्याच्यावर 2 चमचे साजूक तूप घालते. त्याने चव खूप छान लागते.
आता तुपाचा वास त्याच्यात छान मुरावा म्हणून मी त्याच्यावर आता झाकण ठेवते. 1 मिनिटभरच आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर, म्हणजे त्या तुपाचा स्वाद त्या उपम्याला चांगला लागेल. आता हा उपमा आपला तयार आहे आणि आपण ह्याच्यावर आता घालूया कोथिंबीर. हा उपमा करताना आपण ताक वापरलंय, पण ताक अति आंबट असेल तर वापरू नका, कारण मग उपम्याची चव चांगली येणार नाही. आणि खूप घट्टही वापरू नका. आणि असं घट्ट तुम्हाला जास्त वाटलं ताक तर सरळ 2 वाट्या ताक घ्या आणि 1 वाटी त्याच्यात पाणी घाला. कशी वाटली ही आजची रेसिपी तुम्हाला? जर आवडली असेल तर शेअर, लाईक नक्की करा. आपण परत एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि विशेष म्हणजे आनंदी राहा.